नेहमीप्रमाणे आईच्या दिवसाची सुरुवात देवपूजेने झाली तर माझं तोंड पाडून, कारण मी अजूनही ब्लड टेस्टला खूप जास्त घाबरते. बाहेर काकांना झाडावरची सगळी आंबे उतरवत होते आणि आतमध्ये मुलांची चंगळ सुरू होती. यांनी इतका गोंगाट केला ना की मला डोकं दाबून घ्यावं लागलं. तोपर्यंत ना मावशी अनारसांची तयारी करत होती, कारण ते धोंडाला लागतात. माझी नंतरची पुन्हा एक ब्लड टेस्ट होती, ती झाली आणि मग मी घेतलं होतं आमच्या जुईलाचा मेकअप करायला. तोपर्यंत पप्पांनी सखीला सांभाळलं आणि जुई इतकी गोड दिसत होती ना, तिला म्हटलं चल यार फोटोशूट करूया आपण तिचं. ते चालू होतं तेवढ्यात वहिनी पण आली. वहिनी पण म्हणे यार मी पण काढते जुईला 2-4 फोटो. आणि आतमध्ये ना चिल्लर पॅटीन इतकी छोटीशी छानशी डायरी तयार केली होती. मी रात्री खिचडीचा स्वयंपाक होता तो मी करायला घेतला आणि आई आणि मावशीने मिळून ना मुरंबा करायला घेतला. दादा आणि पिऊ त्यांना मदत करत होते. हे फूड प्रोसेसर इतकं कामाचं आहे. लिंक हवी असेल तर खाली कमेंट करा. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तो राजा शिवाजी मूव्ही बघायला. घरी आल्यावर इतकी भूक लागली होती की आल्या आल्या पाण्यावर बसलो आणि वहिनीचं असं होतं की तिला एवढं गर्दीत पण भाजी भाकरी खायची होती. त्यानंतर ना रात्री 1-1:30-2 पर्यंत पत्त्यांचा डाव रंगला. आमच्या झोपलेल्या भावाला सुद्धा आम्ही झोपेतनं उठवलं रात्री 2 वाजता आणि असा संपला दिवस. बाय.